मराठी व्याकरण प्रश्न पहिला. शेवटी ती दूधवाल्याला म्हणाली की दुधात खूप पाणी आहे. या वाक्याचा प्रकार कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. या वाक्यामध्ये दोन वाक्य की या गौणत्वसूचक स्वरूपबोधक उभयान्वी अव्ययांनी जोडली आहेत. प्रश्न दुसरा. या कामाकरता मला तुमची मदत हवी आहे. या वाक्यातील करिता या शब्दाची जात कोणती? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय. वाक्यातील करिता हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न तिसरा. एका कानाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली. या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 समुच्चयबोधक. वाक्यातील आणि हे समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय आहे. प्रश्न चौथा. जे लवकर उठतील ते माझ्यासोबत येतील. या वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जे. प्रश्न पाचवा. खालील पर्यायांपैकी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता? या प्रश्नाचे उत्तर आपण कॉमेंट करून सांगा. आजचे प्रश्न आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.